नमस्कार. सातारावरच्या बातमीपत्रात मी गुरुनाथ तुमचं स्वागत करतो. मी आता आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या आहे. खरं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99व हे साताऱ्यामध्ये मोठ्या दिमाखात सुरू झालेलं होतं. आजचा तिसरा दिवस आहे आणि या आजच्या तिसऱ्या दिवशी खरं तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे कार्याध्यक्ष आहेत सन्माननीय विनोदजी कुलकर्णी यांच्या अंगावरती अज्ञात इसमानं काळा रंग टाकलेला आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं चांगल्या सुरू असलेल्या साहित्य संमेलनाला एक गालबोट लावण्याचा प्रयत्न संबंधितांनी केला. देबले सातारा 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जे आयोजक आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी शाखाचा मी कार्याध्यक्ष आहे. या संमेलनाने साधारण 1 तारखेपासून संमेलन चालू झालेलं आहे. या संमेलनाचे जे कार्याध्यक्ष आहेत विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांच्यावर एका व्यक्तीने 12च्या सुमारास काळं द्रव्य त्यांच्या तोंडात डोळ्यात टाकून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यांना श्वासोच्छवासाला थोडासा त्रास झाला. त्यानंतर ते उपचारासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर उपस्थित असलेले तुषार महामुलकर यांना घेऊन आम्ही इथं शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या इसमाविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत. त्या व्यक्तीचं नाव पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर संदीप वामन जाधव असं समजलं. तो तांदूळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आहे आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्याच्याबरोबर इतरही साथीदार त्याचा कोणतरी करता करिता ज्याला मराठी साहित्य आणि संस्कृती वाढू नये अशा हेतूने हल्ले करायचा कट केला असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं त्याच्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी साहित्य संमेलन आयोजकाच्या वतीने आमची विनंती आहे. काही माध्यमांमध्ये असं वापरलं गेलं त्याच्या आठवता कोणी हल्ला झाला असं देखील सांगितलं जातं. काय सांगतात काय होतं त्यांच्यावर खून प्राणघातक हल्ला तर झालाच, पण तो प्राणघातक हल्ला ही काळं द्रव पावडर एक काळ्या प्रकारची होती ज्याच्यामुळे त्यांना श्वासोच्छवासाला ताप झाला. त्यांच्या डोळ्यात तोंडात गेल्यामुळे तो प्राणघातक हल्ला होता. त्याच्या हातातलं हत्यार काही आम्हाला दिसलं नाही, पण त्याच्याबरोबर इतर साथीदार होते असा आम्हाला संशय आहे. आता एकच व्यक्ती ताब्यात घेतलेला आहे, त्याचं संदीप जाधव नाव आहे असं पोलिसांनी आम्हाला माहिती दिली. आता आम्ही FIR दिल्यानंतर चौकशी सुरू होईल आणि त्या अनुषंगाने त्याचा प्रोग्रेस त्या पद्धतीने होईल. नाही, ही घटना घडली प्रकाशन कट्टा जो साहित्य संमेलनात एक व्यासपीठ असतं जिथं पुस्तक प्रकाशन केलं जातं. तर त्या प्रकाशन कट्ट्याच्या तिथं व्यासपीठावरून खाली उतरताना झालं. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी पोलीस वगैरे नव्हते, पण पोलिसांनी लगेच त्याला त्यानंतर ताब्यात घेतलेलं आहे. हा, त्याने घोषणा अशी केली की साहित्य संमेलन मी होऊन देणार नाही आणि विनोद कुलकर्णींना मारा, मी जीव मारणार, घ्या रे जीव याचा असे त्यांनी वाक्य जीव घेणे एखाद्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने जी वाक्य उच्चारावं लागतात ती त्यांनी उच्चारली. एवढं मोठं सगळं संमेलन आहे तिथं सीसीटीव्हीची यंत्रणा जी आहे त्या सीसीटीव्ही मध्ये सगळं दिसून येईल की बाबा कोण होतं किंवा काही त्याची काय पडताळणी नाही. त्या व्यासपीठ जिथं व्यासपीठ आहेत आतमध्ये त्या व्यासपीठामध्ये सीसीटीव्हीची काही सोय नाहीये. जे सीसीटीव्ही असतील ती स्टेडियमच्या बाहेर आहेत, जे मूळ क्रीडा संकुलाचेच आहेत. पण जिथं कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी सीसीटीव्ही काही नव्हता. हा, आम्हाला असं कळतंय बऱ्याच ठिकाणी की तो विचारत येत होता प्रत्येकांना. आमच्या स्वागत कक्षात त्यांनी अमर बेंद्रेंना विचारलं की विनोद कुलकर्णी मला कुठे भेटतील असं त्यांनी अमर बेंद्रेंना विचारलं आणि तो त्यांचा शोधच घेत होता. आणि त्यांनी पूर्ण त्याची काळजी घेतली की सीसीटीव्ही त्या ठिकाणी नाहीये, पोलीस यंत्रणा पोलिसांचं कोणती तर सिक्युरिटीचा नाहीये ही काळजी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला. पण त्या ठिकाणी तुषार महामुलकर होते. इथंही 2-4 जण ज्यांनी बघितली ही घटना ती लोक त्या ठिकाणी होती. बरीचशी लोकांनी जे साहित्यिक आहे त्या लोकांनी पण हे पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाशक नाही. काय झालं त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस जेव्हा महामुलकर तिथं होते तर त्यांच्या डोळ्यात ते गेलं. त्यांनी मान वळवली. त्यांनी पहिला प्रयत्न त्यांना काय झालंय का बघायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या हातात जे हत्यार होतं का नव्हतं म्हणजे त्या दृष्टीने त्याच्याबरोबर जे साथीदार होते किंवा जे आम्हाला संशय आहे की तरी लोक होते त्यांच्याकडे हत्यार होते का नाही तिथली गर्दी बघून किंवा तिथली आजूबाजूची लोक बघून ते पळून गेले असा आम्हाला संशय आहे. पण ते हत्यार प्रथम दर्शनी आम्ही म्हणजे कुलकर्णी साहेबांना ते काही दिसलं नाही, परंतु आम्हाला संशय आहे की हत्यार पण त्यांच्याकडे असू शकतं. विनोद कुलकर्णी यांना संरक्षणाची मागणी करणार आहात का आणि त्या ठिकाणी पोलीस संरक्षण आणखी वाढवायची मागणी करणार आहात? नाही, लगेचच आम्ही पोलिसांना भेटलो, इथल्या साहेबांना भेटलो तर त्यांनी पोलीस संरक्षण देतो, अगदी संमेलनाध्यक्षांना पण देतो आणि
तुम्हालाही संरक्षण देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला. हा पत्रकार संरक्षण कायदा कडक झाला पाहिजे या मताचा मी पण एक ऍडव्होकेट आहे, पण त्यांचा कायदेशीर सल्लागार असल्यामुळे माझं पण ते मत आहे की पत्रकार संरक्षण कायदा कडक प्रकारे झाला पाहिजे. कारण विनोद कुलकर्णी फक्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्षच नाहीत, तर ते एक उत्तम पत्रकार पण आहेत. त्यांनी साताऱ्याचं नाव राजधानी साताऱ्याचं नाव हे फार उंचीवर साहित्याच्या क्षेत्रात नेलेलं आहे. त्या गोष्टीचं पण जलेसी असू शकते. हे आता पोलीस तपासात बऱ्याचशा गोष्टी ओपन होतील. या दोन गोष्टी आम्हाला जास्त वाटतं की मराठी हा हल्ला आता आमच्या मराठी भाषेवर हा हल्ला आहे, मराठी साहित्यावर हा हल्ला आहे, मराठी संस्कृतीवर हा हल्ला आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई कायदेशीर व्हावी असं आमचं पोलिसांना विनंती आहे. ज्यांनी जो हल्ला केलेला आहे तो कोणत्या पक्षाचा कोणाचा कार्यकर्ता आहे याची काय माहिती आहे? हे आम्हाला नाही अजून ही पक्षाची त्याच्या मागे कोण साथीदार आहेत हे आता तपासादरम्यान पोलीस यंत्रणेला ते समजेल, त्यानंतर तुम्हाला समजेल. आता आम्हाला ते